वेडी झाली राधा. कुणा करता? कृष्णा करता. राधा, अरे माहित असेल ना तुम्हाला राधा कुणाला म्हणतात? इथं वड्याच्या पलीकडे बंगला आहे तिचा. ती राधा माहित असेल ना. राधा हा शब्द उलटा केला तर कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या धारा. तिचं नाव आहे. जिच्या आयुष्यात समर्पण आहे कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव बोला ना. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागतो कान्हा. तिचं नाव आहे राधा. रच्या पुढे कोण उभा करावा लागतो? धच्या पुढे कोण द्यावा लागतो? अरे तिचं नाव आहे राधा. ती राधा वेडी झाली कृष्णा करता. मग देव किती सुंदर असेल. जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. जगातल्या सगळ्या नट्या आणि जगातले सगळे नट एकत्र नावेत तरी सुद्धा जी सुंदर दिसते तिचं नाव श्री लक्ष्मी आहे. सगळ्या जगात महिलांमध्ये सुंदर कोण असेल, सौंदर्यवान, तिचं नाव लक्ष्मी. त्या लक्ष्मीनं सुद्धा श्रीकृष्णाच्या प्रेमात पडावं म्हणजे देव किती देखणा असेल. ऐका बरं. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलोनी झाली वेडी. वेडी झाली लक्ष्मी भाळली. कृष्णा काय सुंदर आहे रे देवा तू. तुझ्या पायाची दासी बनव, मी तयार आहे. पण मला विवाह बंधनात अडकायचे. लक्ष्मीचे शब्द आहेत. पाय लक्ष्मीच्या हाती तिशियावे. किती सुंदर देव असेल पहा, कल्पना करा. तुकाराम महाराज सांगतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा